नमस्कार मित्रांनो, आज आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग जे ITI जे प्रश्न येतात त्याची माहिती घेणार आहोत. हा आपला पहिला प्रश्न आहे. विथ द हेल्प ऑफ रुलर अँड कंपास इट इज नॉट पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट एन अँगल ऑफ रुलर आणि कंपास जे स्केल आणि त्याला तुम्ही चाप म्हणता, कोणी डिवायडर म्हणतं. इट इज म्हणजे कोणता अँगल आपण बनवू शकत नाही. ते एक बघा मित्रांनो, तर जर हा माझा सेंटर पॉईंट आहे, या सेंटर पॉईंटला मी तो निडल पॉईंट असतो तो ठेवला आणि मी चॉप फिरवला, कंपास फिरवला, तर हा इथं कट होतो आणि हा मी पूर्ण असा वर्तुळ काढल्यावर इथं मी सेंटर पॉईंट घेऊन इथं एक चाप मारतोय, इथून नंतर मी परत इथं चाप मारतोय, तर मला दोन अँगल मिळतात. म्हणजे हा 60चा मिळतोय, हा परत 60चा मिळतोय, हा टोटल 120चा आणि हा 180चा मिळतो. ओके. आता या जो 60 आहे, 60चे दोन भाग मी केले तर मला कितीचा मिळेल? मला मिळेल, हा 60चे दोन भाग जर मी केले तर मला 30चे दोन मिळेल. म्हणजे हा 30चा होईल, हा 30चा होईल आणि हा 30चा होईल. या 30चे मी जर दोन भाग केले, दोन भाग जर 30चे केले तर हा होईल, याचे दोन भाग मी केले तर हा मला मिळेल 15 डिग्री, 15चा मिळेल मला. मला कितीचा मिळेल? हा 15चा मिळेल. आणि परत मी याचा भाग केला, परत याचा मी भाग केला, म्हणजे 15चा परत मी भाग केला, दोन भाग जर मी केले तर मला 7.5चा मिळेल. लक्षात घ्या की हा अँगल असतो, तुम्हाला माहीत आहे की आपला जो हा अँगल आहे, हा पूर्ण मला जर म्हणायचा आहे इथून इथपर्यंत जर मला घ्यायचा आहे, इथून इथपर्यंत जो अँगल घ्यायचा आहे मला, तर हा येतो आहे 180 डिग्री, 180 डिग्री. आणि त्याला मी सांगतोय की मी डिवाइड केलं 60, 60 आणि 60 म्हणजे 180 डिग्री. ठीक आहे. 60चे दोन भाग केले तर 30 येत आहे. ठीक आहे. आणि 60 आणि म्हणजे 60 आणि 30 90 होत आहे, तुम्हाला माहीत आहे. तर 30चे अगर दोन भाग केले तर ते काय होतात? तो एक 15चा भाग होतो. 15चे दोन भाग केले तर 7.5 होतो. आता तो विचारतोय की आपल्याला कोणता अँगल तुम्हाला कंपासनी काढता येईल. एक लक्षात घ्या, 37.5. बघा 37.5 कसा येणार आहे? 30 डिग्री तुम्हाला 60चे दोन भाग केले तर 30 मिळते आहे, 15चे दोन भाग घेतले तर 7.5 मिळते आहे. तर 30 प्लस 7.5 म्हणजे 37.5 पॉसिबल आहे. दुसरा आहे 40 डिग्री. इथं कुठंच 40 डिग्री तुम्हाला आता जे आपण डिवाइड केलेलं आहे, कुठेच 40 डिग्री कुठेच बसत नाहीये. तर आन्सर हेच आहे आणि आन्सर हेच आहे. 22.5 म्हणजे जसं आता मी म्हटलं की आपल्याला 30 आणि 15 मी केलं तर 45 डिग्री, 45 डिग्रीचा जो कोन येतो त्याला मी डिवाइड केलं तर मला किती मिळतात? याला जर दोन भाग केलं तर 22.5. म्हणजे हा 22.5 पॉसिबल आहे. 67.5 म्हणजे 60चा अँगल मी आधीच केलं, त्याच्यामध्ये जर मी 7.5 15चे दोन भाग जर मी केले तर 7.5 येतो. तर 60 अधिक 7.5 67.5 इज ऑल्सो पॉसिबल, म्हणजे पॉसिबल आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपला असा आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग कंपास इज यूज टू ड्रॉ व्हेरी लार्ज सर्कल्स. खूप मोठे जे सर्कल असतात ते कसे काढल्या जातात, कशाने काढल्या जातात? तर याचे आन्सर आहे मित्रांनो बीम. आता बघा बीमचं जे चित्र आहे हे बघून घ्या. जेव्हा मोठे सर्कल काढतात तेव्हा याला आपण म्हणतो हा बीमच्या आकाराचा आहे. हे किती म्हणजे याला अजून आपल्याला जितकं पाहिजे तितकं मोठं करता येतं. आपल्याला जितकं पाहिजे तितकं मोठं करता येतं. याला आपण काय म्हणतोय की याला आपण म्हणतोय बीम. बीम बीम कंपास याला आपण म्हणतोय बीम कंपास. साधा कंपास हा झाला, बीम कंपास हा झाला. लक्षात आलं. त्यानंतर आहे म्हणजे आपल्याला उत्तरच आपल्याला माहिती आहे, जेव्हा लार्ज सर्कल काढायचा असा बीम लागेल. लक्षात ठेवा, असा बीम लागेल आणि आपण बीम कंपास काढतो आहे. लार्ज सर्कल काढायसाठी तुम्हाला जर मोठा काढायचा आहे याला लार्ज कंपास म्हणतात. त्यानंतर छोटे जेव्हा सर्कल काढायचे आपल्याला, छोटे सर्कल काढायचे आहे म्हणजे 25 mm चे सर्कल जर काढायचे तर बो, आणि त्याच्या खालची जर सर्कल काढायची आपल्याला त्याला आपण ड्रॉप म्हणतो. अजून तो जो कंपास आहे तो अजून लहान करता येतो, त्याला आपण ड्रॉप म्हणतो. नेक्स्ट आहे, लेटरिंग ऑफ अ ड्रॉइंग शीट शुड हॅव. म्हणजे ड्रॉइंग शीटवर जे आपण काढतो आहे, लेटर्स काढतो आहे, त्यांना ते कसे पाहिजेत? तर जनरली ते कॅपिटल असतात.
तो उत्तर काय आहे? ऑल अल्फाबेट्स आर इन कॅपिटल लेटर्स. लक्षात ठेवा, ऑल अल्फाबेट आर इन कॅपिटल लेटर्स. म्हणजे आपण जे ड्रॉइंग शीटवर लेटर्स काढतो जनरली पूर्ण कॅपिटल असतात. ऑल अल्फाबेट्स आर इन कॅपिटल लेटर्स. ठीक आहे. आणि हे कॅपिटल लेटरची पद्धत एक लक्षात घ्या. हे कॅपिटल लेटर्स मी तुम्हाला दाखवतो आहे. हे कॅपिटल लेटर्स पाहून घ्या. दिस आर द कॅपिटल लेटर्स. कॅपिटल लेटर कसे काढले पाहिजे बघा. हे असे काढले पाहिजे कॅपिटल लेटर्स. आणि दुसरी पद्धत आहे इन्क्लाइंड. तर हा जो अँगल असतो, इन्क्लिनेशनचा जो अँगल असतो, लक्षात ठेवा, हा जो इन्क्लिनेशनचा अँगल असतो हा 75 डिग्री असतो. हे तुम्हाला विचारू शकतात की अँगल किती राहतो. म्हणजे इन्क्लिनेशन आपल्याला इन्क्लाइंड जर काढायचे आहे तर त्याचा किती राहू शकतो? 75 राहतो. अँगल 75 राहतो. हे लक्षात ठेवणे अतिशय गरजेचे आहे. नंतर ड्युरिंग ऑपरेशन ऑफ ड्राफ्टर 2 आर्म्स ऑफ द ड्राफ्टर रिमेन्स आहे. म्हणजे जनरली ड्रॉइंग काढताना ड्राफ्टरचा उपयोग करतात. ही जी मशीन तुम्हाला दिसत आहे याला ड्राफ्टर म्हणतात. त्याला ड्राफ्टरला मी थोडंसं मोठं करून दाखवतोय तुम्हाला, तर तुम्हाला कळेल. हा जो ड्राफ्टर आहे जनरली याला, हा जो पार्ट आहे, हा इथला जो पार्ट आहे, हा ड्रॉइंग बोर्डला लावतात. हा ड्रॉइंग बोर्डला लावल्यावर ही लिंक आहे, हे जे पिवोट आहे आणि ही लिंक आहे. या लिंकच्या या बाजूला ही ही जी आहे ही स्केल, ही एल टाईप स्केल लावली जाते. ही एल टाईप स्केल लावली जाते. आणि ही एल टाईप स्केल आहे, याचा जो अँगल असतो हा हा असतो 90 डिग्री. हा असतो 90 डिग्री. लक्षात ठेवा 90 डिग्री. आणि या स्केलनी, ही जी स्केल आहे याच्याने लाईन्स झाले, पॅरलल लाईन्स, परपेंडिक्युलर लाईन्स सगळं काढता येते. हा फिक्स असतो. हा जो ड्रॉइंग बोर्ड असतो, या ड्रॉइंग बोर्डला, एका ड्रॉइंग बोर्ड जर आपला मोठा ड्रॉइंग बोर्ड आहे, या ड्रॉइंग बोर्डला याला फिक्स करतात. हा जर आपला ड्रॉइंग बोर्ड असेल तर या ड्रॉइंग बोर्डला हे इथं या बाजूला फिक्स करतात. आणि हा फिक्स झाल्यामुळे हे आपल्याला हे मुव्हेबल आहे. हे मुव्हेबल आहे. तर हे आपल्याला जागोजागी जर आपल्याला लाईन्स जेव्हा काढायची आहे, आता मला लाईन इथं इथं लाईन काढायची, याला मला पॅरलल लाईन काढायची, तर याला मूव्ह करतो मी. आणि मग दुसरी लाईन परत मी काढतो, तिसरी लाईन परत मी काढतो, चौथी लाईन मी परत काढतो. तर याचा उपयोग याला म्हणतात ड्राफ्टर. लक्षात घ्या मित्रांनो, हा ड्राफ्टर. प्रश्न असा आहे, ड्युरिंग द ऑपरेशन ऑफ द ड्राफ्टर द 2 आर्म्स ऑफ द ड्राफ्टर रिमेन्स ॲट. हे जे अँगल आहे, हे अँगल किती असतं? त्याचे 2 आर्म्स कोणते? हा एक आर्म आणि हा एक आर्म. जे ड्राफ्टरचे जो आर्म आहे, हा एक आर्म आणि आर्म, त्याला याचा अँगल किती आहे? तर 90 डिग्री आहे. लक्षात ठेवा 90 डिग्री इज युअर आन्सर. 90 degree is your answer. Which of the following is used to draw small size of circles? म्हणजे स्मॉल सर्कल जर आपल्याला काढायचे, खूप स्मॉल साईज सर्कल काढायचे आहे. मगाशीच तुम्हाला मी सांगितलं बीम सर्कल म्हणजे हे खूप मोठे सर्कल्स काढायचे आहे. तेव्हा लार्ज सर्कल्स जे काढायचे आहे ते आपण लार्ज कंपासनी काढतो आहे. आणि जे 25 mm च्या पर्यंत जे सर्कल काढायचे आहे आपण बो कंपासनी काढतो आहे. त्याच्यापेक्षा जेव्हा लहान काढायचे, व्हेरी स्मॉल साईज सर्कल्स, दे आर ड्रॉन बाय ड्रॉप. तर याचा आन्सर आहे ड्रॉप. लक्षात ठेवा ड्रॉप. हे जे ड्रॉप आहे तुम्हाला दाखवतोय परत याच्यामध्ये बघा, याला हा जो आहे हा ड्रॉप कंपॉस आहे. अजून एकदा व्यवस्थित पाहून घ्या. ड्रॉप कंपॉस अजून एकदा पाहून घ्या. ड्रॉप कंपॉस. हा ड्रॉप कंपॉस आहे, सगळ्यात लहान आहे. हा जो बीम कंपॉस आहे लक्षात ठेवा, हा बीम कंपॉस आहे. हा लार्ज कंपॉस आहे. लक्षात घ्या ड्रॉप. अजून लहान याला करता येतो. ओके. आता आपण जाऊया नेक्स्ट प्रश्नाला जाऊया. विच ऑफ द फॉलोइंग पेन्सिल लीड्स इज द हार्डेस्ट? विच ऑफ द पेन्सिल, आपण जे पेन्सिल वापरतो आहे त्याचं सगळ्यात हार्ड कोणतं लीड असतं? जे आपण जे पेन्सिल वापरतो त्याच्यामध्ये लीड असते, सगळ्यांनाच माहित आहे. पण हार्डेस्ट कोणते असते? तर हे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सनी जे दिलेलं आहे ते तुम्हाला मी सांगतो आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने सांगितलं आहे की आपण जसं हार्ड म्हटलं, बघा एक लक्षात ठेवा, हार्ड म्हटलं आपण म्हटलं ही हार्ड आहे, तर त्याची जर आपण हार्डनेस वाढवत गेलं तर 2H 3H 4H 5H 6H 7H 8H 9H. लक्षात ठेवा 9H ही काय आहे? हार्डेस्ट आहे. म्हणजे खूप फेंट, म्हणजे तुम्ही लिहायला गेलं तर खूपच फेंट उमटेल. आणि तसंच उलटा आहे. आता बघा, आपण त्याच्यात हार्डही आहे आणि ब्रिटलही आहे. तो झाला HB. नॉर्मल पेन्सिल जी तुम्ही वापरता ती HB असते. नॉर्मल पेन्सिल ती जी तुम्ही वापरता ती HB असते. पण आपण जेव्हा ड्रॉइंग काढतो आपली H किंवा 2H राहायला पाहिजे, 3H असेल तरी चालते, पण आपण HB वापरत नाही. लक्षात ठेवा. तर हार्ड पेन्सिल लक्षात ठेवा, H पासून इकडे हार्ड आणि इकडे मग ते सॉफ्ट होत जाते. 1B 2B 3B 4B 6B 9B ही सगळ्यात डार्केस्ट असते.
9B सगळ्यात डार्केस्ट असते. ओके, तर आपण आता आपल्या प्रश्नावर येऊया. विच वन ऑफ द फॉलोइंग पेन्सिल इज द हार्डेस्ट. आता HB दिली आहे, लक्षात घ्या HB इथं आहे, त्याच्यानंतर H इथं आहे बाहेर, हार्डेस्ट H, नंतर B आहे, B इकडे येईल म्हणजे 1B, ही B झाली. एफ नावाचा ग्रेड नसतोच. बी म्हणजे ही काय झाली लक्षात ठेवा, ही डार्क झाली आहे, त्याच्यानंतर HB म्हणजे हे मधातला H आणि B मधला H म्हणजे सगळ्यात हार्ड. युअर आन्सर इज H. इट इज हार्डेस्ट. H म्हणजे हार्डेस्ट, लक्षात ठेवा. नंतर आहे प्रश्न आहे आपला, टू ले ऑफ एन अँगल फ्रॉम ए गिवन लाईन विच व्हॉट मार्क्स ऑन प्रोटेक्टर शुड यू अलाइन फॉर हायर अक्युरसी. म्हणजे तुम्हाला जर अँगल प्रोटेक्टर मार्क करायचा आहे, प्रोटेक्टर म्हणजे हा आपला जो आहे त्याला आपण प्रोटेक्टर म्हणतो, याच्याने आपल्याला जर अँगल मार्क करायचा आहे तर आपण काय काय बघतो तर लक्षात घ्या, आपण तो सेंटर मार्क पाहतोय, एक लाईनवर आपण सेंटर मार्क घेतोय, नंतर आपण काय घेतोय इथं हे शून्य, हे या लाईनवर हे बरोबर शून्य आलंय की नाही हे पाहतोय, आणि 180 डिग्री सुद्धा पाहतोय. तो सेंटर मार्क 0, एक लक्षात घ्या, सेंटर मार्क 0 आणि 180 डिग्री हे तीनही 0, 180 आणि सेंटर मार्क हे आपण जनरली करतोय, तेव्हाच आपल्याला ॲक्युरसी मिळतंय. लक्षात ठेवा, जर अँगल तुमचं आन्सर जे राहणार आहे याच्यामध्ये ते तुमचं आन्सर जे राहणार आहे ते C आहे, लक्षात ठेवा. युअर आन्सर इज C. तुमचा आन्सर C आहे. पॅरलल लाईन कशाने काढतात त्याच्यामध्ये तुम्हाला मी सगळे दाखवले आहे, म्हणजे कशाने, म्हणजे कोणती इन्स्ट्रुमेंट आपण जनरली वापरतो. एक लक्षात घ्या, आत्ताच मगाशी तुम्हाला मी सांगितलं की ड्राफ्टर असतं, ड्राफ्टरचा कोपरा इथं जोडतात. हे जे आर्म्स आहे ड्राफ्टरचे हे 90 कोनावर आहे, तर याच्याने सुद्धा आपल्याला पॅरलल लाईन्स काढता येतात. आपण सेट स्क्वेअरने सुद्धा पॅरलल लाईन काढू शकतो. आपण टी स्क्वेअर, याला टी स्क्वेअर म्हणतात बघा. हे जे आहे हा टीच्या आकाराचा आहे, लक्षात ठेवा, हा टीचा आकाराचा आहे, जो दिसतोय हा टीच्या आकाराचा आहे, लक्षात ठेवा, असा दिसतोय, हा जो दिसतोय हा टीच्या आकाराचा आहे. हा जो आहे हा टीचा आकाराचा आहे, हा जर टी, आणि याला तुम्ही जर असं हलवलं, म्हणजे ही पहिली लाईन तुम्ही काढली, अशी लाईन काढली, याला खाली गेलं, परत दुसरी लाईन काढता येते, परत तिसरी लाईन काढता येते, परत चौथी लाईन काढता येते. तर उत्तर आपलं आहे ऑल ऑफ दिस. तुमचा आन्सर काय आहे? ऑल ऑफ दिस. नेक्स्ट, टू ड्रॉ ए परपेंडिक्युलर फ्रॉम ए गिवन पॉइंट ऑन लाईन XY, नेम द पॉइंट ॲट वेअर द नीडल ऑफ द कंपास शुड बी प्लेस्ड फर्स्ट. म्हणजे हा जर आपली XY लाईन आहे, आपण म्हटलं की ही आमची X आणि ही आपली Y लाईन आहे, आणि इथं जर पॉइंट आहे, इथून मला जर परपेंडिक्युलर काढायचा आहे, तर सर्वात पहिले मला कंपासचा निडल आहे, मला इथं ठेवावा लागतो. मला कंपासचा निडल हा जो पॉइंट P आहे इथं मला ठेवावा लागतो, आणि मग इथून मी काय करतो, इकडे एक चाप मारतो, आणि हे दोन चाप मारल्यावर मी काय करतो, इथं परत मी हा कंपासचा निडल ठेवतो, मी इकडे असा चॉप मारतो, आणि इकडे असा इथून पकडून असा चॉप मारतो, आणि मग मी काय करतोय की मग मी इथून ही जे लाईन आहे इथून अशी काढतो, तर मला ही काय मिळते, ही मला 90 डिग्रीची मिळते. सो तुमचा आन्सर काय पाहिजे, कुठून आपण ऍक्च्युली पहिले हे जे तो पॉइंट्स, म्हणजे निडल आपण पहिले कुठे ठेवतो, तर पहिले आपण या पॉइंट P वर आपण कंपासचा निडल ठेवून इकडे आणि इकडे मार्क करतो. सो प्लेस्ड फर्स्ट, वेर इट शुड बी प्लेस्ड, म्हणजे पहिले आपण कुठे ठेवतो, ऍट पॉइंट P. ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट जनरली मध्ये काय काय असतं, तर बो कंपास असतोच, डिवायडर असतंच, एक्स्ट्रा लीड्स असतात, काय नसते, फक्त स्केल नसते. सोपं आहे, मी खूप त्याच्यामध्ये जात नाही. इन इंजिनिअरिंग सिस्टीम ऑफ पेपर साइजेस, विच ऑफ द फॉलोइंग इज A2 साईज. म्हणजे A2 साईज कोणती आहे, A2 साईज कोणती आहे हे तो विचारत आहे. म्हणजे हे आता आकडे आहेत, लक्षात घ्या, हे आकडे आहेत. तर आपल्याला एक लक्षात घ्या की A1, A2, A3, A4, A5, A6, A7, A8 हे कसे बनतात हे बघा. सगळ्यात पहिली मोठी साईज कोणती आहे तर लक्षात घ्या, ही जी आहे पूर्ण जी तुम्हाला दिसत आहे, ही आहे, याला म्हणतात, या साईजला आपण म्हणतो आहे A0 साईज. लक्षात ठेवा, ही जी पूर्ण साईज आहे ही A0 साईज आहे. याला जर आपण अर्ध केलं की ही होते A1 साईज. ठीक आहे, A1 साईज. इकडे A1 आणि इकडे, याला A1 साईजला आपण अर्ध केलं तर ही बनते A2 साईज. A2 साईज बनतो आहे
या म्हणजे आपण जेव्हा A1 साईजला 2 तुकडे करतो तेव्हा A2 साईजचे 2 तुकडे केले तर A3 बनते आहे. A3 चे 2 तुकडे केलं तर A4 बनते आहे. A4 चे 2 तुकडे केलं तर A5 बनते आहे. A5 चे 2 तुकडे केले तर A6 बनते. A6 चे 2 तुकडे केले तर A7 बनते. ओके. तर एक लक्षात घ्या, आपल्याला काय विचारत आहे, A2 साईज कोणती आहे? आता लक्षात घ्या, A0 साईज, एक लक्षात ठेवा, A0 साईज ही जी साईज आहे, हाय, हे जे आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, A0 साईज 1189 इंटू 841, हे जवळपास याचे मल्टिप्लाय केलं तर हे जवळपास 1 मीटर स्क्वेअर येते. म्हणजे 1 मीटर स्क्वेअरचा जो एरिया आहे ही A0 साईज घेते आहे. आता हे साईज काही लक्षात ठेवा, तुम्हाला आपल्याला तो विचारतोय याच्यामध्ये की A2 साईज काय असते. बघा, A01189 आहे, याच्या जर अर्ध केलं आपण तर 594 येतं. A1 साईज येते. 841 जसं तसं. नंतर परत आपण 841चा अर्धे केले तर 420 येतं. तर 420 हे जे आहे ही A2 साईज आहे. 420 काय आहे? A2 साईज आहे. तर हे आपण मार्क करतो आहे. इथे जे विचारत आहे तुम्हाला की कोणती A2 ची साईज आहे, तर 420. जिथं 420 दिसेल, कुठून आलं लक्षात आलं असेल तुम्हाला लक्षात आलं असेल कुठून आहे, तुमच्या लक्षात आलं असेल तर ही साईज आहे A2 साईज. तर आपल्याला इथं तुम्हाला मार्क करता येईल, ही आहे A2 साईज. नंतर आपण पाहतो आहे टायटल ब्लॉकमध्ये काय काय असते. टायटल ब्लॉकमध्ये काय, हा जो टायटल ब्लॉक आहे परत तुम्हाला एकदा मी दाखवून देतोय. टायटल ब्लॉकमध्ये काय काय तुम्हाला दिसतंय बघा. टायटल ब्लॉकमध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे, तर तुम्हाला नाव, ड्रॉइंग टायटल, साईज, स्केल, वेट, शीट, अप्रुव्हल, इंजिनियर, ड्राफ्टेड बाय, हे सगळं सगळं दिसतंय. हा, हे काय आहे, तर शीटची साईज दिसते आहे, स्केल दिसते आहे, सगळं दिसते याच्यामध्ये. आता मग नेमकं आपल्याला म्हणायचं आहे की दिसत का नाही याच्यामध्ये व्हॉट वी आर नॉट गोइंग टू सी, याच्यामध्ये आपल्याला काय ड्रॉइंग नंबरही आहे याच्यामध्ये, ड्रॉइंग सीट साईजही आहे, नेम अँड ऍड्रेस ऑफ कॉमन, काय दिसत नाहीये, फक्त आपल्याला काय दिसत नाहीये, उत्तर आहे याचं, आपलं उत्तर आहे हे आहे पार्ट्स लिस्ट, हे आपल्याला दिसत नाही. नेक्स्ट आहे, विच आर द फॉलोइंग पेअर्स ऑफ ऑर्थोग्राफिक व्ह्यूज बोथ शो द हाईट डायमेन्शन, कोणत्या ऑर्थोग्राफिक व्ह्यू मध्ये दोन्हीही म्हणजे हाईट डायमेन्शन दोन्हीकडे दिसत आहे. तर ऍक्च्युली आता मी हे तुम्हाला डायग्राम दाखवतोय. हा डायग्राम बघा, याला थोडंसं मोठं करून पाहू आपण. याला आपण मोठं करून पाहूया. चला, याला आपण मोठं करून बघितलं. एक लक्षात घ्या, आपल्याला हाईट पाहिजे, म्हणजे दोन्हीकडून आपण जेव्हा पाहतो हाईट दिसायला पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण फ्रंट मधून पाहिलं, आपण आता काय करूया, फ्रंट मधून पाहू. फ्रंट मधून याला जर आपण पाहतो आहे, इथून पाहिलं, याला हे फ्रंट आहे आपलं. ठीक आहे. आपण ठीक आहे, आपण फ्रंट, आपण जर फ्रंट मधून पाहिलं आणि फ्रंट मधून पाहिलं तर आपल्याला काय दिसतंय, ज्याची हाईट दिसते बघा, इथून पाहिलं तर याची हाईट दिसते. याची काय दिसत आहे, ही हाईट दिसत आहे, याची हाईट दिसत आहे. ठीक आहे. आपण साईडने म्हणजे इकडून पाहिलं सुद्धा याची हाईट दिसते बघा, याची हाईट दिसते इकडूनही पाहिलं तर. म्हणजे काय आहे उत्तर आपलं, काय आहे उत्तर आपलं राहणार आहे की आपल्याला काय दिसतंय, तो असं विचारतो आहे की काय दिसतं तुम्हाला. तर आपल्याला काय दिसत आहे, म्हणजे हाईट डायमेन्शन कुठे दिसत आहे, आपण साईडनी पाहिलं आणि फ्रंटनी पाहिलं तर आपल्याला ऑर्थोग्राफिक व्ह्यू दिसत आहे. म्हणजे जनरली ऑर्थोग्राफिक व्ह्यू जेव्हा काढतात, कोणत्याही गोष्टीचा ऑर्थोग्राफिक व्ह्यू काढतात, एक लक्षात घ्या की आपण काय करतो आहे की आपण फ्रंट व्ह्यू एक लक्षात घ्या, आपण काय करतो आहे, जेव्हा आपण आयसोमेट्रिकचं ऑर्थोग्राफिक करतो, हे आयसोमेट्रिक आहे, हे आहे तुमचं ऑर्थोग्राफिक. ऑर्थोग्राफिक जेव्हा आपण काढतो आहे तर 3 व्ह्यूज आपण काढतो आहे, टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यू. बघा, वरून पाहिलं तर कसं दिसतंय, समोरून पाहिलं तर कसं दिसतंय आणि साईड येऊन पाहिलं तर कसं दिसतंय. तर याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला जी हाईट पाहायची आहे, हाईट जर बघायची आहे, ही कुठे दिसणार आहे तुम्हाला, हाईट फ्रंटमध्ये बघा, दोन्हीकडे ही जी आहे ही हाईट आहे, ही तुम्हाला कुठून दिसत आहे, फ्रंटमध्ये दिसत आहे, साईड टॉप मध्ये काय दिसत आहे तुम्हाला, लेंथ दिसतंय आणि तुम्हाला ही जी ती ब्रेड दिसते, लेंथ आणि ब्रेड दिसत आहे. साईडहून तुम्हाला काय दिसत आहे, हाईट दिसेल तुम्हाला आणि ही ब्रेड दिसेल. ओके, मला वाटतं तुम्हाला समजलेलं आहे. आपण समोर जाऊया, दुसरा प्रश्न पाहूया परत. 14वा प्रश्न आहे, सेंटर लाईन्स आर ऑल्सो नोन ॲज, कोणते कोणते लाईन्स असतात ते बघून घ्या आधी. आपण पहिले बघून घेऊ कोणते कोणते लाईन्स असतात, त्याच्याने तुमच्या लक्षात येईल या गोष्टी. तर लाईन्स कोणत्या कोणत्या असतात एक लक्षात घ्या. कसं, आता हा प्रश्न आहे, त्याच्याऐवजी दुसराही येऊ शकतात, म्हणजे कोणत्या लाईन कुठे काढतात लक्षात घ्या. तर बाबा, कंटिन्युअस थिक लाईन आहे, तर विजिबल आउटलाईन जी आहे, कोणताही डायग्राम असतो,
आउटर जे लाईन्स आहे त्या डायग्रामच्या आउटर जे लाईन्स आहे त्या अशा डार्क काढल्या जातात. जोही तुम्हाला दिसतो आहे, जोही तुम्हाला हे आउटर लाईन्स, हे आउटर लाईन्स आहे, मी इनर लाईन्स नाही म्हणत आहे, आतमधल्या नाही म्हणत आहे, बाहेरच्या ज्या लाईन्स आहे कोणत्याही ऑब्जेक्टच्या त्याला आपण कंटिन्युअस थिकनी करतोय आहे. त्याच्यानंतर आपल्याला जर काही कोणते प्रोजेक्शन लाईन्स काढायचे आहे तर आपण त्याला थिन काढतो. लक्षात ठेवा, कंटिन्युअस थिन असतं ते. त्याच्यानंतर बाउंड्रीज काढायच्या, इंटरप्टेड यूज फ्री हँड काढतोय. त्याच्यानंतर ब्रेक लाईन्स आपण काढतोय तर झिगझॅग काढतोय आहे. त्याच्यानंतर हिडन जे दिसत नाही, मी तुम्हाला आता सांगितलं ना, हा एज मला दिसत नाहीये तर मी कोणता काढलेला आहे, हा डॅश्ड थिक काढलेला आहे. डॅश थिनही काढू शकतो मी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे लाईन ऑफ सिमेट्री. सिमेट्रीची लाईन मला काढायची आहे, सेंटर लाईन मला काढायची, तर मी काय करतोय, आय हॅव गॉट, म्हणजे मी काय करतोय लक्षात घ्या, मी काय करतोय, लाईन जेव्हा मला काढायची आहे तर मी ही अशी लाईन काढतोय, लॉंग डॅश, मग डॉट, मग मी लाईन काढतोय, मग लॉंग डॅश, म्हणजे त्याला काय म्हणतोय आपण, लॉंग डॅश डॉटेड नॅरो लाईन्स. त्याला चेन थिकही म्हणतात. चेन सारखी लाईन निघते, चेन थिनही म्हणतात, किंवा लॉंग डॅश डॉटेड नॅरो लाईन्स. इतकं लक्षात ठेवा. तर कंटिन्युअस लाईन कुठे काढतो, विसिबल, म्हणजे जे समोरचं जे आपल्याला दिसते आहे त्यासाठी आपण कंटिन्युअस, लक्षात ठेवा. ह्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. तर आपला आन्सर आहे लॉंग डॅश. आपला आन्सर जे आहे लॉंग डॅश्ड आहे. तिथं आपण परत जाऊया. आपला आन्सर आहे, लक्षात ठेवा, लॉंग डॅश्ड. लॉंग डॅश्ड डॉटेड. म्हणजे आपली लाईन कशी राहते, ती सेंटर लाईन अशी, नंतर लॉंग डॅश डॉट, परत लाईन परत डॉट, अशी जी लाईन राहते त्याला आपण सेंटर लाईन आपण असं म्हणतो. लक्षात ठेवा. नंतर प्रोजेक्शन ऑफ एन ऑब्जेक्ट शोन बाय 3 व्ह्यूज इज नोन ॲज. म्हणजे 3 व्ह्यू मध्ये प्रोजेक्शन जेव्हा आपल्याला दिसत आहे कोणत्या ऑब्जेक्टचं तर त्याला कोणतं व्ह्यू म्हणतात, कोणतं ड्रॉइंग म्हणतात, हे ते विचारत आहे. पर्स्पेक्टिव्ह म्हणतात, आयसोमेट्रिक म्हणतात, ऑब्लिक म्हणतात, ते ऑर्थो. आता याच्यामध्ये मी सगळे काढलेले आहे, याच्यात तुम्ही थोडंसं पाहून घ्या. याच्यामध्ये मी काढलेले आहे बघा. ऑर्थोग्राफिक मध्ये आपण काय करतोय, लक्षात घ्या. ऑर्थोग्राफिक मध्ये आपल्याला बघा 3 व्ह्यूज मिळतात, 1 2 3. म्हणजे तुम्हाला हे आहे थर्ड अँगल मध्ये, हे आहे फर्स्ट अँगल मध्ये. फर्स्ट अँगल आणि थर्ड अँगलचा फरक असा आहे, एक लक्षात घ्या. फर्स्ट अँगल, एक लक्षात घ्या, याच्यामध्ये फर्स्ट अँगल आणि थर्ड अँगलचा फरक असा आहे याच्यामध्ये की फर्स्ट अँगल मध्ये टॉप व्ह्यू हा खाली काढतात आणि थर्ड अँगल मध्ये खाली फ्रंट काढतात. आणि टॉप म्हणजे फर्स्ट अँगल मध्ये टॉप खाली काढतात आणि फ्रंट व्ह्यू आहे हा जो आहे हा वर काढतात. आणि फ्रंटच्या बाजूला जनरली साइड व्ह्यू असतो. बघा इकडे फ्रंट काढला, फ्रंटच्या बाजूला साइड काढलेला आहे. तर हे 3 व्ह्यूज कशामध्ये दिसतात, हे ऑर्थोग्राफिक मध्ये दिसतात 3 व्ह्यूज. आता दुसरा आहे की पर्स्पेक्टिव्ह. पर्स्पेक्टिव्ह मध्ये एक लक्षात घ्या, कुठेही आपण जातो, कोणती बिल्डिंग जर आपण पाहतो तर ती बिल्डिंग ती निमुळती होत जाते ऍक्च्युली. म्हणजे तो व्ह्यू जो राहतो हा असं, याला पर्स्पेक्टिव्ह म्हणतात. म्हणजे हे कसं राहते, हे कमी कमी होत जाते. हे जी लेंथ आहे, दूर जाणारी जी लेंथ आहे ही कमी कमी होते. त्याला आपण काय म्हणतो आहे, पर्स्पेक्टिव्ह म्हणतो आपण. त्याला पर्स्पेक्टिव्ह म्हणतो आपण. त्याला पर्स्पेक्टिव्ह म्हणतो. बघा हा ऑब्जेक्ट हा व्हॅनिशिंग पॉइंटला चालला, त्याला आपण पर्स्पेक्टिव्ह म्हणतोय. त्याला आपण पर्स्पेक्टिव्ह म्हणतोय. आयसोमेट्रिक, आता हे जे दिसत आहे पूर्ण म्हणजे पिक्चोरियल ड्रॉइंग जे दिसतं याला आपण आयसोमेट्रिक म्हणतो. आयसोमेट्रिक वरूनच, याच्यावरूनच आपण हे व्ह्यूज काढतो. कशाचे व्ह्यूज काढतो, ऑर्थोग्राफिकचे व्ह्यूज काढतोय. ओके. तर आपल्याला जो प्रश्न विचारलाय तो आपण बघूया. तर प्रोजेक्शन ऑफ एन ऑब्जेक्ट, शोन बाय 3 व्ह्यूज, म्हणजे 3 व्ह्यू, 1 2 3 व्ह्यू, म्हणजे तुमचा म्हणजे फ्रंट व्ह्यू, साइड व्ह्यू आणि टॉप व्ह्यू, हे जे राहते 3 व्ह्यू कशामध्ये राहते, तर ऑर्थोग्राफिक मध्ये राहते. तर युअर आन्सर विल बी ऑर्थोग्राफिक. तुमचा आन्सर काय राहील, ऑर्थोग्राफिक. ओके. नेक्स्ट जाऊ आपण. द टाइप ऑफ पिक्चोरियल प्रोजेक्शन जनरली युज्ड बाय आर्किटेक्ट इज पर्स्पेक्टिव्ह. जसं आता मग तुम्हाला मी सांगितलं, हे जे ड्रॉइंग आहे, हे जे आर्किटेक्ट लोक असतात तुम्हाला जे ड्रॉइंग दाखवतात ते हे वाला जे पर्स्पेक्टिव्ह असतं. ओके. नेक्स्ट आहे आपलं द रिकमेंडेड सिम्बॉल फॉर इंडिकेटिंग अँगल ऑफ प्रोजेक्शन शोज 2 व्ह्यूज ऑफ द फ्रस्टम ऑफ. आता अँगल जसं आपण म्हणतो रिकमेंडेड सिम्बॉल, आपण परत प्रिव्हियसला जाऊ. इथं मी काही काढलेलं आहे, हे तुम्हाला दाखवतो आहे. सिम्बॉल, आता बघा सिम्बॉल तुम्हाला दाखवतो आहे. बघा सिम्बॉल प्रोजेक्ट. आता फर्स्ट अँगल मध्ये जर आपण ड्रॉइंग काढतो, आपल्याला सिम्बॉल जो दाखवायचा आहे बघा, याला आपण बकेट म्हणून, या बकेटमध्ये बॉल जातो, फर्स्ट अँगल झाला. ठीक आहे. आता हा बॉल आपण इकडे काढला, बकेट इकडे काढली, आता हा बॉल याच्यामध्ये जात नाही, तर थर्ड अँगल झाला. ओके.
तर हे 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 काय आहे, कशाचा सिम्बॉल आहे ऍक्च्युली? हा हा जो आहे हा हा आहे फ्रस्टम ऑफ कोन आहे. हा काय आहे? हा फ्रस्टम ऑफ कोन आहे, म्हणजे कोन आहे की नाही, हा जो कोन आहे एक लक्षात घ्या. बघा तुम्हाला मी परत मोठं करून दाखवतो आहे. हा जो कोन आहे एक लक्षात घ्या, हा जो कोन आहे तुम्हाला दिसत आहे कोन, या कोनला मी काय केलेलं आहे, मी याला इथून तोडलं, मी याला इथून कापलं, मी याला इथून कापलं, बघा याला कापलं, या कोनला इथून कापलेला आहे. तर आता हा का झाला? हा फ्रस्टम ऑफ कोन झाला, हा फ्रस्टम ऑफ कोन झाला, हा काय झाला? फ्रस्टम ऑफ कोन झाला. त्याच्यामुळे याचं जे उत्तर ते विचारत आहे की तुम्ही जे ड्रॉइंग काढत आहे ते काय आहे ऍक्च्युअली? फ्रस्टम ऑफ कोन आहे, लक्षात घ्या. युअर आन्सर विल बी फ्रस्टम ऑफ कोन. बाकी स्क्वेअर पिरामिड तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला दाखवून देतो. हा आहे स्क्वेअर पिरामिड. बघा हा हा पिरामिड म्हणजे टोक टोक, पिरामिड म्हणजे टोक, असं टोक दिसलं पाहिजे, त्याचं टोक दिसलं पाहिजे. आणि हा तुम्ही जर बघितला, याला म्हणतो आपण स्क्वेअर आहे, खालून स्क्वेअर आहे हा. पण मग वर जाऊन तो काय होतो? तो होतो पिरॅमिड, तो होतो पिरॅमिड, लक्षात ठेवा, तो होतो पिरॅमिड. ठीक आहे. तसा ट्रायंगुलर पिरॅमिडही असतो बघा. हा ट्रायंगुलर पिरॅमिड तुम्हाला दिसला असेल इथं, तुम्हाला दाखवतो आहे मी. हा ट्रायंगुलर पिरॅमिड तुम्हाला दाखवतो आहे बघा. हा आहे ट्रायंगुलर, म्हणजे बघा हा ट्रायंगल आहे इथं, आला लक्षात? हा एक ट्रायंगल आहे इथं, आणि हे वर याचं टोक चाललेलं आहे, याचं वर टोक चाललेलं आहे. ठीक आहे. आणि इथंच तुम्ही जर बघितलं तर हा काय आहे? हा तुम्हाला दिसेल हा स्क्वेअर आहे. हा काय आहे? स्क्वेअर. आणि हा चालला आहे टॉपला, हा चालला आहे टॉपला. लक्षात आलं? तर जे आपल्याला उत्तर जे अपेक्षित आहे इथं, आपल्याला जे उत्तर अपेक्षित आहे म्हणजे ते कशाचं फ्रस्टम आहे, तर फ्रस्टम म्हणजे कशाचा तुकडा आहे, म्हणजे तो ऍक्च्युली तुकडा कशाचा आहे. मी जसं कोनला मी तोडल्यावर हे मला दिसत आहे, म्हणून मला तिथं काय दिसतात? दोन सर्कल दिसतात. मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला याच्यामध्ये जे आहे, याच्यामध्ये जे दिसत आहे हे सर्कल दिसत आहे. म्हणजे हा काय कोन आहे ऍक्च्युली? हा काय कोन आहे, त्याला वरून असं कापलेला आहे, वरून असं कापलेला कोन आहे, त्याला फ्रस्टम ऑफ कोन म्हणतात. तो तुम्हाला मी दाखवलेला आहे. नंतर आहे प्रोजेक्शन आयसोमेट्रिक व्ह्यू आर, याचा आन्सर आहे कॉन्व्हर्जिंग, म्हणजे कमी कमी नाही होत, डायव्हर्जिंग म्हणजे मोठं मोठं नाही होत, पॅरलल टू द प्लेन ऑफ प्रोजेक्शन, इट इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ प्रोजेक्शन. हे जे आहे हे आयसोमेट्रिक प्रोजेक्शन हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर भाई आयसोमेट्रिक हे जे याचे जे प्रोजेक्शन तुम्ही काढतात हे कशाला राहील? हे जे सरफेस राहील याला परपेंडिक्युलर राहील, म्हणून त्याला म्हणतात आयसोमेट्रिक प्रोजेक्शन. दे आर परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर, याचं उत्तर राहील परपेंडिक्युलर. इथं मार्क करून देतोय तुम्हाला, परपेंडिक्युलर. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट परफेक्ट डिवाइडर. तो डिवाइडर तो काय नाही करत, तो डिवाइड करतो लाईन्सला, तो मेजरमेंट ट्रान्सफर करतो. तो कमी आणि जास्त साईज एनलार्ज ड्रॉइंगचं कसं करणार आहे हेच नाही करत तो. बाकी इक्वल डिस्टन्स वगैरे तो करू शकतो. हे जे डिवायडर असतं हे काम तो करू शकतो, फक्त कोणतं नाही करू शकत, तर हे सी वाला मेक फुल साईज रिड्युसेबल एनलार्ज साइन ड्रॉइंग, हे कसं करणार आहे तो डिवायडर? हे आन्सर आहे याचं. तर इन्क्लिनेशन ऑफ लेटर्स आत्ताच तुम्ही सांगितलं, रिकमेंडेड बाय BIS इज किती? आत्ताच तुम्हाला मी सांगितलं होतं की इट इज 75 डिग्री. याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं इट इज 75 डिग्री. इन्क्लिनेशन जर तुम्हाला काढायचा आहे, अँगल किती आहे? हा अँगल राहणार आहे 75 डिग्री. डोक्यात थोडंसं ठेवा, हा जो अँगल असतो हा 75 डिग्री असतो. हा अँगल किती असतो? 75 डिग्रीचा अँगल असतो लेटरिंग जेव्हा तुम्ही करता. नंतर आहे द 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह आहे, म्हणजे तो किती आहे? 2 म्हणजे डबल, डबल व्हॅनिशिंग मेथड पॉईंट. याचं जे आन्सर आहे डबल व्हॅनिशिंग मेथडने पर्स्पेक्टिव्ह काढतात. नेक्स्ट, इफ लाईन इंटरसेक्ट सर्कल एट 2 पॉईंट डज नॉट पास थ्रू द सेंटर. म्हणजे आता बघा, हे परत मी सांगतो, याला तुम्ही काय म्हणता? तुम्ही जर बघितलं तर याला आपण सर्कल म्हणतो, याला आपण सर्कल म्हणतो. आणि ही जी लाईन मी काढली आहे हे सेंटर मधून चालली नाही, याला आपण कॉर्ड म्हणतो, याला आपण कॉर्ड म्हणतो. नंतर मी हे दोन लाईन इथून काढल्या, हा जो पार्ट आहे, हा जो पार्ट आहे याला मी काय म्हणतो आहे? याला याला सेक्टर नाव आहे, याला सेक्टर नाव आहे, लक्षात ठेवा, याला सेक्टर नाव आहे, लक्षात घ्या. म्हणजे आता याच्यात याच्यात या ड्रॉइंग मध्ये तुम्हाला दिसेल, हे पूर्ण क्लिअर दिसेल अजून. हे ड्रॉइंग मी मोठं करतोय म्हणजे तुम्हाला पटकन परत सगळं दिसेल. मी रेडियस म्हणतोय, म्हणजे रेडियस म्हणजे याला रेडियस म्हणतात, या पार्टला सेक्टर म्हणतात, याला सेगमेंट म्हणतात, हा जो पार्ट उरला आहे याला आर्क म्हणतात. आणि ही जी लाईन मी जी काढली आहे याला टँजंट जी लाईन काढली आहे, इथून मी जी लाईन काढतोय, ही जी अशी मी अशी लाईन काढली इथून अशी, ही 90 डिग्रीवर राहील म्हणून याला टँजंट म्हणतात. हा कॉर्ड आहे, सेंटर मधून नाही पास होत आहे, पण जेव्हा सेंटरहून पास होतो, हा कॉर्ड जेव्हा सेंटरहून पास होतो त्याला डायमीटर म्हणतो आपण, लक्षात ठेवा. त्याला तो कॉर्ड राहत नाही. सो बिगेस्ट कॉर्ड इन अ सर्कल इज कॉल्ड ॲज डायमीटर, हे लक्षात ठेवा.
हा जो पार्ट आहे, ज्या भोवती जो आहे बाउंड्री जी सर्कलची राहते त्याला आपण सर्कम्फरन्स म्हणतोय. हा जो आहे लार्जेस्ट पार्ट, याला आपण काय म्हणतो, ऑफ द कॉर्ड इज द डायमीटर. लक्षात ठेवा काही काही गोष्टी. आणि हे सर्कल जे एकामाग आपण जर सर्कल, पहिला सर्कल सारखं म्हणजे सेंटर सेम, आणि आपण जे सर्कल्स काढतो याला कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणतात. ठीक आहे, ओके. सर्कम्फरन्स जे राहते हे ट्वाइस पाय आर राहते, लक्षात ठेवा. क्वाड्रंट म्हणजे सर्कलचे जर मी चार पार्ट केले, 1 2 3 4, त्याला 4 क्वाड्रंट बनतात. ठीक आहे. नंतर एरिया ऑफ द सर्कल पाय आर स्क्वेअर, आणि एरिया ऑफ द सेमी सर्कल याचा अर्ध पाय आर स्क्वेअर बाय 2. एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला नेक्स्ट काम येईल. मेथड्स ऑफ अरेंजमेंट ऑफ डायमेन्शन्स इन्क्लूड्स पॅरलल कंटिन्युअस कंबाइंड, परपेंडिक्युलर पॅरलल कंबाइंड, परपेंडिक्युलर कंटिन्युअस कंबाइंड, असे तुम्हाला ते त्यांनी सांगितलेले आहे. पण याच्यामध्ये फक्त कसं आहे, डायमेन्शन्स अरेंजमेंट पॅरलल कंटिन्युअस आणि कंबाइंडच असतात, एवढं लक्षात ठेवा. नंतर आहे सिलेक्ट करेक्ट आयसोमेट्रिक व्ह्यू करस्पॉन्डिंग टू ऑर्थोग्राफिक व्ह्यूज. आता हे तुम्हाला व्ह्यूज काढून बघावं लागेल, म्हणजे कसं दिसतंय हे, म्हणजे प्रत्येक व्ह्यू आपल्याला काढून बघायला, हा काढून बघावा लागेल. म्हणजे हा आपण समोरून पाहतो तर हा कसा दिसणार आहे. जसं हा पाहायला मी समोरून पाहिला तर मला कसा दिसणार आहे, मी काढतोय, मला हा असा दिसतोय. एक मिनिट, मला कसा दिसतोय, मी काढतोय हा, आधी मी काढतोय, मला कसा दिसतोय हा, मला जर काढायचा आहे समोरून मला कसा दिसतोय, मला असा दिसतो आहे हा, नंतर हा असा दिसतो आहे, नंतर परत मला हा असा दिसतो आहे, परत मला हा असा दिसतो आहे. लक्षात घ्या, मला हा असं सगळं दिसतो आहे, आणि समोरून तर मला असाच दिसतो आहे. आणि वरून जर मी पाहिला याला तर मला हा कसा दिसेल, तर मी वरून परत मी काढतोय, असा दिसेल, नंतर असा दिसेल, असा दिसेल, असा दिसेल, असा दिसेल, असा दिसेल, असा, आणि हे असा दिसेल. तर हे जे मी काढतोय की नाही, हे हे याला लागू होत नाहीये बघा. हे 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 आहे ना, हे हे मॅच नाही होत, हे जे मी काढलेलं आहे ना, मॅच नाही होत. आता हा बघितला, हा काढला मी तर कसा दिसेल बघा, आम्हाला समोरून असा दिसतोय, असा दिसतोय, असा, असा दिसतोय. समोरून मला कसा दिसतोय, मी काढलाय, नंतर परत मला हा असा दिसतोय, परत मला हा असा दिसतोय. लक्षात आलं का, की म्हणजे हा सुद्धा, म्हणजे हा मला दिसत नाहीये बरोबर, हा सुद्धा मला बरोबर दिसत नाहीये. नंतर मी आता जर हा काढला तर बघा कसा दिसतो आहे, हा मला असा दिसतो आहे, नंतर असा, नंतर याला आपण असं केलं तर हा असा दिसेल, नंतर हा मला असा दिसेल, नंतर हा मागचा पार्ट असल्यामुळे मला हा असा दिसेल, हा मला असा दिसेल. मागचा पार्ट बघा मला कसा दिसणार, याच्यावर मला दिसणार आहे तो, याच्यावर मला तो दिसणार आहे, हा, याच्यावर मला हा दिसणार आहे. हा पार्ट जो आहे याला मॅच होतो आहे. तर आन्सर तुमचं सी आहे. नेक्स्ट आहे द थिकनेस ऑफ लेटर विथ 14 mm हाईट इन बी टाईप लेटर. तर जनरली लक्षात ठेवा, 2 टाईपचे लेटरिंग असतात, ए आणि बी. तर लाईन ए मध्ये काय होते, थिकनेस जर काढायची आहे लाईनची तर h/14 आहे, आणि बी मध्ये काढायची तर h/10 आहे. तर इथं किती आहे, 14 आहे. सो 14 डिवायडेड बाय 10, 14 डिवायडेड बाय 10 म्हणजे 1.4 येतं, म्हणजे उत्तर 1.4 आहे. तर ऍक्च्युली हे जे बीच्या जवळपास आहे म्हणून 1.5 घेतो, पण ऍक्च्युली 1.4 याचं आन्सर आहे. ओके, तर हे आपले 25 प्रश्न होते, तर हे आपले संपलेले आहे.